अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हाभर राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन कवच मोहिमेअंतर्गत दर्यापूर शहरात हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत तहसील कार्यालयासमोर पोलिसांनी कडक बंदोबस्तात वाहन तपासणी करत हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान शेकडो वाहन चालकांची तपासणी करण्यात आली असून हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत तसंच स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचं आवाहन केलंय। पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय की हेल्मेटचा वापर केल्यास अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वारांना प्रवासादरम्यान हेल्मेट घालणं बंधनकारक असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे। सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करा, वाहतूक नियमांचं पालन करा आणि अपघात टाळा असं आवाहन पोलीस प्रशासनानं नागरिकांना केलंय। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी आदेश जाहीर केलेले होते की बिना हेल्मेट कोणीही वाहन जर चालवलं असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या आदेशानुसार दर्यापूर या ठिकाणी दर्यापूर पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी जे बिना हेल्मेट वाहन चालक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे। स्वतः ठाणेदार राठोड या ठिकाणी आहेत, कर्मचारी या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। जे बिना हेल्मेटचे आपल्याला वाहन चालक दिसत असेल त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणीही बिना हेल्मेटचे वाहन चालवणे असे आवाहन करण्यात येत आहे, कारण की वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत। त्यामुळेच अपघाताला कुठेतरी आळा बसावा यासाठीच ही कारवाई केली जात आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहन सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। हेल्मेट आणा आणि हेल्मेट येऊन आपलं वाहन घेऊन जा असे सुद्धा आवाहन या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने ही कारवाई राबवली जात आहे। स्वतः ठाणेदार सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण सरांना सर काय सांगाल, आपण आज मोठी कारवाई करत आहे, प्रत्येक वाहनाला आपण या ठिकाणी हेल्मेट घालण्याचं आवाहन करत आहे। नमस्कार, मी पी आय अजित राठोड। आमचे यवतमाळ आपल्या अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सर यांनी ऑपरेशन कवचच्या अंतर्गत सर्व चालकांना हेल्मेट सक्ती केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही जे रस्त्याने जे लोक जात आहेत बिना हेल्मेटचे त्यांना इथं थांबून एक तर तुम्ही हेल्मेट घेऊन या आणि घालून जा असं सांगतोय किंवा मग त्यांच्यावर कारवाई करीत आहोत। तर लोकांचा आता मॅक्झिमम लोकांनी इथं जवळपास 60 ते 70% लोकांनी इथून घरून हेल्मेट आणलेले आहेत आणि ते घालून इथून गेलेले आहेत। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर ऑपरेशन कवच याच योजनेअंतर्गत ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी केली जात आहे। काही वाहन चालक जे आहेत ते आता स्वतः घरून हेल्मेट आणत आहे आणि या ठिकाणी आपले वाहन या ठिकाणी घेऊन जात आहेत। जर ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे। 1000 रुपये दंड या ठिकाणी आकारण्यात येत आहे। त्यापुढे 1000 रुपये भरण्यापेक्षा 500 ते 1000 रुपयापर्यंत हेल्मेट घ्यावे आणि हा दंड आपण या ठिकाणी देऊ नये असे सुद्धा आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।